निविदा मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रलोभनं, भेटवस्तू, कॅश, मद्यपार्ट्या आणि काही म्हणजे इतकं धक्कादायक की मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला की कॉल गर्ल सुद्धा काही अधिकाऱ्यांना पुरवलेली. खाजगी कोचिंग क्लासने आता एक अभद्र युती केली कुणाशी, जे विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढत होते संघटना, त्या संघटनांच्या काही विकाऊ लोकांना घेऊन हे त्यांना पैसे देऊन महिने पगारावर ही लोक काम करतात. ही जाऊन त्या स्वायत्त संस्थांमधल्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात, त्यांच्याकडूनही पैसे मिळवतात, खाजगी कोचिंग क्लासवरून मिळवतात. ही कल्याणकारी योजना कल्याण कुणाचं होते? ज्याला ऑलरेडी ज्याचं पोट भरलंय, त्याचं जो सरकारी अधिकारी बसलाय तो ऑलरेडी सरकारचे पैसे पगार देण्याच्या प्रामाणिक पद्धतीने जे मिळतात ते घेतात, पण वरती आणखी. आणि जे समाजाचं भलं करू आम्ही असे जे मंत्री बसले ते पण याच्यामध्ये आहेत ना. बरोबर. काय एका मंत्र्याने आजपर्यंत आदेश दिले की चौकशी करा म्हणून? तुम्हाला असं म्हणायचं का ही जी योजना आहे ही विद्यार्थ्यांसाठी नाहीये, हे अधिकारी आणि मंत्री जगवण्यासाठी? हेच ना, मग हेच स्पष्ट होते ना याच्यातून. या टोळ्या आहेत ना, या पुण्यातूनच ऍक्टिव्हेट होत आहेत, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर, असं आमचं ठाम मत आहे. राज्य सरकारने या सगळ्या स्वायत्त योजनांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये किती क्लासेसला टेंडर दिलं, किती निधी खर्च झाला, त्यातून किती अधिकारी घडले, किती मुलांना लाभ मिळाला, याची एक श्वेतपत्रिका जाहीर करावी. लावा म्हणून आंदोलन करत नाही करायचा इशारा कॅप काढा म्हणून पण आले. तर कुणीच बातम्या लावत नाहीत. तुम्ही काय कुणाच्या हितासाठी बातम्या लावताय? कोण आहे का की मी 1 रुपयाचं मानधन घेतो आणि मी संस्था चालकाचा प्रमुख पदी बसतो? कोणीच नाही. जिथं जास्त मिळतंय तिथं जायचंय असा विषय. मग त्यामुळे संस्था बंद पाडा असं आमचं कधीच म्हणणार नाही. आणि तसं जर कोणी म्हणत असेल तर आम्ही ठोकून काढू बातमीच्या माध्यमातून. बडी मुन्नी आणि छोटी मुन्नी अशा अनेक आहेत जे काही शब्द रूढ झालेत आता. नमस्कार, मी किरण निंभोरे, वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास आणि परीक्षा सोडता एक दुसरं वादन सुरू आहे, ते म्हणजे सारथी, बार्टी, टार्टी आणि महाज्योती यांच्यामध्ये काही जो गौड बंगाल चालू आहे. आपण रोज प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या पाहतोय, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत आणि एकंदरीत या सगळ्या गोष्टींमध्ये भ्रष्टाचार होताना दिसतोय. आणि या सगळ्या गोष्टींवरती ज्यांनी प्रकाश टाकला आहे, ज्या सिविक मिररने या बातम्या आपण रोज पाहतोय की सिविक मिररला कुठली तरी एक बातमी येते आणि एक नवीन खुलासा त्या बातमीमधून होतोय. आणि त्या बातम्या देणारे आमचे मित्र अमोल अवचेते सर आणि यशपाल सोनकांबळे सर आपल्यासोबत आहेत. खरं तर या दोघांच्या नावाने आपण बातम्या पाहतोय. खूप प्रस्थापित वर्तमानपत्र देखील आहेत ज्यांनी आजपर्यंत बातम्या लावल्या, परंतु हा जो विषय आहे सारथी, बार्टी, टार्टी, महाज्योतीचा, तो या दोघांनी खूप उचलून धरला आहे. नक्की याच्यामागे रिझन काय आहे आणि खरं वास्तव काय आहे हे जाणून घेण्यासाठीच खरं तुम्हाला बोलवलंय. तुमचं पुनश्च एकदा वास्तवकट्ट्यावरती स्वागत. काय नक्की वास्तव आहे? तुम्ही एवढ्या बातम्या लावताय, कुठेच त्या बातम्या दिसत नाहीत, पण तुम्ही रोज एक नवीन खुलासा करताय, वेगवेगळे आरोप तुमच्या वर्तमानपत्रामधून पाहताना दिसत आहेत. काय नक्की कारण काय याच्यामागे? खरं म्हणजे राज्यामध्ये लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात आणि या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थी मध्ये वंचित घटक जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांच्यासाठी सरकारने योजना आणली की सारथी, बार्टी, महाज्योती या जगात समाजाच्या संस्था आहेत, त्या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण मिळावं असा मुख्य हेतू आहे. त्यासाठी राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. परंतु हे प्रशिक्षण मिळण्यासाठी काही खाजगी संस्थांची नेमणूक केली आहे. खाजगी संस्थांच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळतं, त्यातून ते विद्यार्थी पुढे घडतात. तर ही चालणारी प्रक्रिया, ह्याच्यामध्ये आपल्याला काही विरोध असण्याचं कारण नाही आहे. परंतु राज्य सरकारचा जो पैसा आहे तो म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आहे, आपला आहे, सर्वांचा आहे. ह्या पैशातून जर विद्यार्थ्याचं भलं होत असेल तर विरोध असण्याचं कारण कुणालाच नाही. परंतु जर विद्यार्थ्यांच्या आडून खाजगी संस्था चालकांचे, विशेषतः सरकारी अधिकाऱ्यांचे किंवा ज्या संस्था चालतात त्या संस्थांचे जे प्रमुख आहेत त्यांचा जर फायदा होत असेल तर मग ह्याला कुठेतरी छेद दिला पाहिजे, हा पहिल्यांदा विचार डोक्यामध्ये आला. याचं कारण म्हणजे काही विद्यार्थी संघटना, काही क्लास चालक आणि जे या सिस्टीममध्ये जोडलेले आहेत ते लोक आम्हाला येऊन भेटले. एक क्लास चालक आहेत असे की ते आले आणि म्हणले की असं आहे समान धोरण म्हणजे काय की सरकारने टेंडर राबवण्यासाठी समान धोरण आणलं आणि त्याच्या माध्यमातून ते टेंडर द्यायचे. तर त्या क्लास चालकाने मला सांगितलं की नाही, महाज्योती सारखी संस्था आहे, बार्टी आहे, सारथी आहे, सारथी समान धोरणातून बाहेर पडते, महाज्योती पडलेली आहे, सारथीचं आता धोरण चाललंय. मी विचार केला की ते म्हणले की नाही, ह्यातून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे.
मी म्हणलं की यार विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे, विद्यार्थ्याला नुकसान होण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः सांगितलं पाहिजे. हे क्लास चालक कसं काय आपल्याला येऊन सांगतात? त्यांचे कोणते क्लासेस आहेत, काय आहेत, हे मला सुरुवातीला काहीच माहिती नव्हतं. त्यांचा जो ड्राफ्ट मी पाहिला त्याच्यामध्ये पाहिलं मी जरा थोडं शंका आली, कारण अशा वेळेस थोडंसं बातमीदाराने विचार करायला लागतं की नेमकं काय होतंय. तर विद्यार्थ्यांचं भलं करण्यासाठी ह्या माणसाच्या मनात का आलं? समान धोरणातून जर बाहेर पडलं तर काय होऊ शकतं? ह्यांची संस्था इन पॅनल आहे का किंवा काय, हा जर थोडा आला. म्हणून त्यामुळे मी काही विद्यार्थ्यांना भेटलो, काही संघटनांवाल्यांना भेटलो आणि मग ह्यातलं वास्तव जे समोर आलं की समान धोरण राबवायचं, त्याच्यामध्ये इन पॅनल झाले आणि जे समान धोरणातून बाहेर पडले ते का बाहेर पडले? कारण की त्यांच्याकडे ज्या लिमिटेड संस्था होत्या त्या संस्थेलाच ते टेंडर मिळावं आणि त्यातले जो काही त्यांचा टक्केवारी ठरले असेल तो त्यांना मिळावा, हा त्यातला मुख्य उद्देश मला सांगितला. आणि काही माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत, काही संघटना चालक आहेत, त्यांनी अनेक वेळा यांना ब्लॅकमेलिंग केलेली की आम्ही आंदोलन करू, आमच्या मागे एवढे विद्यार्थी आहेत, तेवढे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांची संख्या घ्यायची आणि त्यांना समोर दाखवायचं, मॉब दाखवायचं, मी कसा यांचा नेता आहे आणि मग हे टेंडर माझ्या क्लास चालकाला द्या. त्याच्यातून काय साध्य होणार? साध्य काय होणार की माझ्या क्लास जो ओळखीतला क्लास चालक आहे त्याला एक तर टेंडर द्या, नाही तर ते तुमचा गोंधळ घाला, मला माझं थोडं काढून द्या. असं काही गोष्टी आम्हाला विद्यार्थ्यांनी सांगितल्या. अच्छा, पण होत आहेत या गोष्टी? होत आहेत. काही अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो, संस्था चालक इथले पुण्यातले जे आहेत, नागपूरला आम्हाला काही जाता नाही आलं, पण त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला प्रत्यक्ष सांगितलं की बाबा हे असं होतंय, आम्ही थोडं वैतागलेलो आहोत. हा, त्यांनी हेही मान्य केलं की आम्हालाही मिळतं, पण ते सिस्टीमचा भाग आहे, कारण की आम्हाला वरती पण द्यावं लागतं. मग हे कुठंतरी आलं पाहिजे बाहेर, हे रेकॉर्डवरती आलं पाहिजे, म्हणून हा आवाज जो आहे सिविक मिरर माध्यमातून आणि आमची वरिष्ठ यशपाल सोनकांबळे यांनी पुणे टाइम्स मिरर या इंग्लिश वर्तमानपत्रातून ह्याच्यावरती आवाज उठवला आणि त्याच्यातून हे सर्व बाहेर येते. तर काही अधिकारी देखील आम्हाला आता माहिती द्यायला लागलेत, काही मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी आम्हाला फोन करून सांगायला लागलेत आणि काही डॉक्युमेंट हे आपल्याकडे येत आहेत. तर ते विषय असा पुढे आला. पण सर मला सांगा की आता ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, तुमच्या बातम्या पाहतायत, त्या बातम्यांमुळेच खरं तर विद्यार्थ्यांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचत आहेत किंवा सरकार दरबार या गोष्टी पोहोचल्या असतील. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आता सरांनी जसं सांगितलं की त्यांच्याकडे कुठला तरी क्लास चालक आला, त्यांनी सांगितलं हे चुकीच्या पद्धतीने घडते, पण ह्या गोष्टीची शहानिशा करत असताना तुम्ही कुठल्या थरापर्यंत जाऊन ह्याची माहिती घेतली होती? सगळ्यात मूळ म्हणजे ज्या विद्यार्थ्यांसाठी या योजना आहेत त्याच काही विद्यार्थ्यांशी आम्ही भेटलो, ज्याचा प्रवेश दिल्लीच्या क्लासला आहे, परंतु तो मुलगा पुण्यात फिरतोय. पुण्यामध्ये अनेक क्लासेस, खाजगी कोचिंग क्लास आहेत, त्यांच्या शाखा आहेत. तर तिथे या विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की यांना वेगवेगळी प्रलोभनं दिलेली. सगळ्यात महत्वाचं प्रलोभन म्हणजे तुम्हाला मोफत टॅब देतो, त्याच्या बऱ्याच जाहिराती आल्या. टॅब देणं याच्याबद्दल आमचा काहीच आक्षेप नाही. अभ्यासासाठी किंवा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तुम्ही स्पर्धा परीक्षाचं करत असाल त्याची मदतच होईल, परंतु टॅब हे प्रलोभन दिल्यानंतर प्रशिक्षण शुल्क जे शासन खाजगी कोचिंग क्लासवाल्यांना देणार आहे त्यातली सुद्धा निम्मी रक्कम ते रोख त्या मुलांना द्यायला लागते. मग ह्या मुलांना जर कॅश रोख रक्कम मिळाली, मोफत टॅब मिळाला, आणि त्यामुळे काय होईल, त्यांच्या मनामध्ये अधिकारी होण्यासाठीची जी काही जिद्द आहे किंवा जो अभ्यास करण्यासाठीचा जो आत्मविश्वास आहे तो होणारच नाही ना. हे अधिकारी होण्या अगोदरच करप्ट झालेले आहेत विद्यार्थी दशेतच. हा जो चुकीचा प्रकार चाललेला आहे खाजगी कोचिंग क्लासला टेंडर आणि विद्यार्थी मिळवण्यासाठी, जी म्हणजे त्यांच्या मनामध्ये जी लालूच तयार झालेली, आणि ह्या करोडोच्या निविदा ज्या आहेत, जवळपास 600 कोटींच्या निविदा ह्या दरवर्षी महाज्योती, सारथी, वारटी आणि TRTIच्या माध्यमातून ह्या केल्या जातात. गेल्या 5 वर्षाचा जर हिशोब काढला 3 ते 3.5 हजार कोटीचा हा घोटाळा आहे, असं हे प्रायमा फेसी आम्हाला दिसतं. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही शहानिशा केली, शिक्षकांशी बोललो, क्वालिफाईड शिक्षकच नाही आहेत. जर तुम्ही सगळ्या खाजगी कोचिंग क्लासेसचे शिक्षक पाहिले तर मग हे महाज्योती, वारटी, TRTI आणि सारथी यांनी काय तपासलं? ह्या खाजगी कोचिंग क्लासचा टर्नओव्हर 1 करोड पाहिजे असे जे निकष आहे, तो निकष कोणते क्लास करतायत का पूर्ण? मग जर त्यांनी GST भरलाय का? त्या 1 करोड जर टर्नओव्हर असेल तर GST भरलाय का? ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही, खूप गुंतागुंत आहे हे, जर सगळं लक्षात आलं तर लक्षात येते की निविदा मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रलोभनं, भेटवस्तू, कॅश, मद्यपार्ट्या आणि काही म्हणजे इतकं धक्कादायक की मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला की कॉल गर्ल सुद्धा काही अधिकाऱ्यांना पुरवलेली. इतकी धक्कादायक माहिती आल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ह्याची डेप्थ जी आहे ती काही इथंच नाहीये, मंत्रालय स्तरापर्यंत, मंत्र्यांपर्यंत, कन्सर्न विभागाचे म्हणजे ज्यांच्या अंडर ह्या स्वायत्त संस्था आहेत त्यांच्यापर्यंत हे जाऊन जुळलं जाते. आणि ते पुण्यात जर होत असेल आणि पत्रकार म्हणून जर आम्ही ह्या गोष्टी दुर्लक्ष करत असू तर आमच्यासारखे नतद्रष्ट कोण नाही.
म्हणून आम्ही हा आवाज उठवलेला. आमचा वैयक्तिक काही स्वार्थ नाही. बरोबर. जे गरीब मुलं शिकायला येतात त्यांना तुम्ही विद्यार्थी दशेत करप्ट करताय. खाजगी कोचिंग क्लासवाले कोट्यवधीची निविदा म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खाते अशी अवस्था आहे. खाजगी कोचिंग क्लासने आता एक अभद्र युती केली कुणाशी, जे विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढत होते संघटना, त्या संघटनांच्या काही विकाऊ लोकांना घेऊन हे त्यांना पैसे देऊन महिने पगारावर ही लोक काम करतात. ही जाऊन त्या स्वायत्त संस्थांमधल्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात, त्यांच्याकडूनही पैसे मिळवतात, खाजगी कोचिंग क्लासवरून मिळवतात. ही आंदोलनं कुठंतरी आता स्पॉन्सर्ड आंदोलनं होत आहेत, पत्रकबाजी, या सगळ्या गोष्टी म्हणजे इतकी डेप्थ आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यात सगळ्यात मोठं नुकसान जर कोणाचं होत असेल तर जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात, ज्यांना अधिकारी होण्यासाठी आई वडिलांनी पुणे मुंबई सारख्या शहरात पाठवले किंवा दिल्लीला जाण्यासाठीचं जे स्वप्न, त्यांचं सगळ्यांचं स्वप्न धुळीस मिळणार आहे. आणि ही जी कल्याणकारी योजना आहे, या कल्याणकारी योजनेमधून कुणाचं कल्याण होतंय हे तर मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. बरोबर. त्यामुळे आम्ही ही मालिका लावून धरलेली आणि ह्या पुढच्या काळात सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला त्या बातम्यांच्या स्वरूपात मिळेल. बरं, तुमच्या बोलण्यावरून हे जाणवतं की ही मोठी चेन आहे आणि ज्या उद्देशासाठी अमोल सरांनी जो उद्देश सांगितला या योजनेचा किंवा ह्या 4 संस्थांचा, तो उद्देशच साध्य होत नाही. आणि तुम्ही ह्या देखील बातम्या लावल्या होत्या की ज्या विद्यार्थ्यांना खरं गरज आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचत नाही. काय म्हणजे काय नेमकी त्याच्या मागचा आशय काय होता? नाही म्हणजे काय आहे की ही आता संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावं. नवीन येणारा विद्यार्थी असेल, मग ग्रॅज्युएशन झाले आणि त्याला आता स्पर्धा परीक्षा करायचे, तर त्या नवीन विद्यार्थी हा काय करतो की आलेले जे लाखो विद्यार्थी त्यांच्यामध्ये तो नवीन पडतो, मग त्यांनी स्पर्धा करायची यांच्यासोबत. आणि हे घेतात ना चालणी परीक्षा, आणि चालणी परीक्षेतले कोण पास होतं? हे जुनेच विद्यार्थी पास होतात. मग नवीन विद्यार्थी तसाच राहतो. त्यांनी कधी वाट बघायची? मग त्यांनी घरातली जमीन विकायची, आईचं गळ्यातलं घाण ठेवायचं की आणखी काय कर्जावर पैसे काढायचे आणि मग ते क्लास चालकांच्या भरती करायची. बरोबर. मग ही कल्याणकारी योजना, कल्याण कोणाचं होते? ज्याला ऑलरेडी ज्याचं पोट भरलंय, त्याचं जो सरकारी अधिकारी बसलाय तो ऑलरेडी सरकारचे पैसे पगार प्रामाणिक पद्धतीने जे मिळतात ते घेतात, पण वरती आणखी. आणि जे समाजाचं भलं करू आम्ही असे जे मंत्री बसले ते पण याच्यामध्ये आहेत ना. बरोबर. काय एका मंत्र्याने आजपर्यंत आदेश दिले की चौकशी करा म्हणून? का नाही याची दखल घेतली गेली आजपर्यंत? काय विद्यार्थ्याचा विचार होत नाही? फक्त काय करायचं, कल्याणकारी योजना काढायच्या. एक ज्या शाळेत दशेत होतं कॉलेजच्या आणि स्पर्धा परीक्षेच्या याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस होतो, तसं एक उदाहरण द्यायचं की एक मंत्री किंवा घरात म्हणजे साधा सरपंच असेल किंवा सदस्य असेल, तर तो एखादा रस्ता का तयार करतो? तर त्याची ते गाडी रस्त्याने जाणारी असते, मग त्याची गाडी जाणारी म्हणून तो रस्ता चांगला करायचा, मग त्याच्यातून बाकीचा तो फायदा होईल. आणि त्या रस्त्यातून जी टक्केवारी मिळणार त्याच्यातून ते भलं होणार, म्हणून तो रस्ता होतो. जर त्या रस्त्यातून टक्केवारी मिळाली नाही तर रस्ता होणारच नाही. म्हणजे मला असं म्हणायचं का ही जी योजना आहे ही विद्यार्थ्यांसाठी नाही, हे अधिकारी आणि मंत्री जागवण्यासाठी? हेच आहे ना, मग हेच स्पष्ट होते ना ह्याच्यातून. अच्छा. ह्या ज्या योजना असतात, आता जी आपण लाडकी बहीण योजना म्हणतो, ती थेट बहिणीला मिळाली, ह्यातून फायदा गोरगरीब बहिणीला झाला. जे बघा आता की आपण पाहतो, आम्ही पत्रकार म्हणून ज्यावेळेस बघतो, सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला असतात, त्यांना 1,500 रुपये खूप मोठी रक्कम वाटते, ती त्यांना डायरेक्ट मिळते ना. हे जर पैसे विद्यार्थ्याला डायरेक्ट मिळाले, त्याला ज्याचे क्लास कुठं आहे त्यांनी ऍडमिशन घेतलं, तर तो पण खुश, संस्था खुश. पण ही फी आकारते, फी इकडे वाढत चालली, मग इकडे बजेट वाढते. मग हे काय षडयंत्र आहे का की तुम्ही फी वाढवा मग आम्ही पण बजेट वाढवतो, यातून टक्केवारी घ्या? एका मला हे सांगितलं अधिकाऱ्याने, UPSCची 2 लाख रुपये फी आहे वर्षाची दिल्लीला. हा, तर तो विद्यार्थी पुण्यातच आहे, पण त्या विद्यार्थ्याला 60,000 रुपये, 63,000 रुपये किंवा 61,000 रुपये कॅश द्यायचे. हे कोण देणार? हे क्लास चालक देणार. म्हणजे जिथं त्याचं सिलेक्शन झालंय तो क्लास? हो, तो देणार. प्लस अधिकाऱ्याला निम्मे पैसे जाणार, मग राहिलेले पैसे याला मिळणार क्लास चालक. हा, म्हणजे 2 लाखातले 1 लाख रुपये वाटण्यात गेले, 50,000 जरी राहिले विद्यार्थ्याला म्हणजे क्लास चालकाला, तरी फायदा येणार, त्याला शिकवायचंच नाही ना. आणि जर मग यांनी जी बातमी लावली होती की जे हजेरीचं कार्ड आहे ते सांगतील काय म्हणते हजेरीचं जे आहे की तुमच्या बातमीमध्ये ऐकलं होतं डबल बायोमेट्रिक हजेरी विद्यार्थी पुण्यात असेल, दिल्लीला क्लास असेल, काय प्रकार काय तो? खाजगी क्लास चालक काय करतायत, ह्या स्वायत्त संस्थांच्या गेटवर बसलेले आणि तिथे जे काही विद्यार्थी येतील त्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आकर्षक योजना आहेत. मोफत टॅब, कॅश, निम्मी रक्कम तुम्हाला प्रशिक्षण शुल्काची आम्ही देणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची हजेरी आम्ही लावतो. म्हणजे बायोमेट्रिक कार्डद्वारे आपल्याला टेक्निकली कागदावर तर दिसत आहेत की ते हजर आहेत मुलं, परंतु 2 बायोमेट्रिक असल्यामुळे
खाजगी कोचिंग क्लासवाले स्वतःच मुलांची हजेरी लावतात, तो डेटा पाठवतात. ऑफिसमध्ये बसलेले आहे महाज्योती, सारथी, बार्टी आणि TRT आहे. यांना वाटतं की हजेरी आता मुलं आहेत ना, ऑन रेकॉर्ड दिसत आहेत. हे चेक करायला जात नाही. तर इन्स्पेक्शनचा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये तुम्हाला गंमत सांगतो. जेव्हा सरप्राईज इन्स्पेक्शन असतं, त्या सरप्राईज इन्स्पेक्शनच्या वेळेस 10 ते 15 जास्तीत जास्त 25 मुलं एकेका क्लासमध्ये बसलेले त्यांना आढळलेले काही क्लासमध्ये. आणि जेव्हा सांगून म्हणजे इंटिमेशन देऊन जेव्हा इन्स्पेक्शन होतं, तेव्हा हे लगेच यांच्या टेलिग्राम व्हॉट्सअपच्या ग्रुपवर एक कोड वर्ड म्हणजे 1 स्टार 2 स्टार 3 स्टार असे टाकल्यानंतर मुलांना कळतं की उद्या इन्स्पेक्शन आहे. एकमेकांच्या मांडीवर बसतात, बोकांडी बसतात अक्षरशः. त्यामुळे हे भासवतायत खाजगी कोचिंग क्लासवाले की आमच्याकडे भरपूर गर्दी आहे, आम्ही शिकवतोय वगैरे वगैरे. याच्यातून हा जो हजेरीचा घोटाळा आहे ना, हा तिथं लक्षात आला. हे मुलांनी सांगितलेलं आहे आम्हाला. आम्ही काही त्या क्लासमध्ये प्रत्यक्ष गेलो नाही, पण जाणार आहे आता या पुढच्या काळात आम्हाला स्टिंग करावं लागेल. पण या माध्यमातून बोगस हजेरी, 2 बायोमेट्रिक कार्ड, मग हे टॅबचा घोटाळा, तो खरेदीचा घोटाळा सुद्धा 2022ला महाज्योतीचा समोर आला होता. त्यामुळे तसा घोटाळा आत्ताही झाला असण्याची शक्यता आपल्याला माहित नाही की सरकारने ते क्रॉस चेक केलंय का नाही. त्यानंतर हे जे प्रशिक्षण शुल्क जे खाजगी क्लासला देतात, आमचा तोच मुद्दा आहे की तुम्ही ह्या क्लास निवडण्याचा जो स्वातंत्र्य आहे ते मुलांना द्या. तुम्ही त्यांना बळजबरी घालू नका. आता तर स्वातंत्र्य आहेच ना. नाही आहे, परंतु ते काय करतायत की ह्या जे काही आकर्षक योजना देऊन त्या मुलांना प्रवेशित करून घ्यायचं आणि ते शिकवायचंच नाही ना. कॅश द्यायची, टॅब द्यायचा, हजेरी लावतोय, मुलांना काय ते पैसे मिळत आहेत. ते मैत्रिणीबरोबर फिरतायत, काही जण प्रामाणिकपणे अभ्यास करतायत, काही जण गावी आहेत, माहित नाही कुठे आहेत ही मुलं. परंतु हा जो काही गौडबंगाल आहे हा आम्ही उजेडात आणल्यानंतर यांनी मान्य केलं ना, सगळ्या स्वायत्त संस्थांमधल्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं की बाबा मनुष्यबळ अपुरं असल्यामुळे आम्ही प्रत्यक्ष सगळ्या क्लासला जाऊ शकत नाही. मग आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आता त्यातला एक कॅपिंगचा एक मुद्दा आहे, तो खूप सेन्सिटिव्ह मुद्दा आहे, ज्याच्यामुळे हे सगळं आत्ता जे काही आरोप प्रत्यारोप आणि ह्या ज्या काही टोळ्या सक्रिय झाल्या असं आम्ही जे म्हणतोय, तर ह्या ज्या टोळ्या आहेत ना, ह्या पुण्यातूनच ऍक्टिव्हेट होत आहेत. पुणे, औरंगाबाद आणि नागपूर असं आमचं ठाम मत आहे. कारण हे खाजगी कोचिंग क्लासवाल्यांचं काय झालेलं आहे, हे कॅमेऱ्यासमोर येत नाहीत. हे काही मुलांना, काही विद्यार्थ्यांना पुढं करून त्यांचे जे काही मनसुबे आहेत की हे चालू राहिलं पाहिजे, निविदेच्या माध्यमातून मिळणारी मली, त्यासाठी हे सगळं एक रिंग तयार केलेली आहे त्यांनी. रिंग म्हणजे काय, तर 4-5 लोकांनी ठरवून घ्यायचं क्लासवाल्यांनी, जरी बँकिंगचा अनुभव नसला तरी चालेल, स्पर्धा परीक्षा शिकवण्याचा अनुभव नसला तरी चालेल, टेंडर आपल्यालाच मिळालं पाहिजे, असं एक रिंग तयार करून हे टेंडर घेत आहेत. ते टेंडर मिळवण्यासाठी अनैतिक मार्गांचा आणि मोठ्या प्रमाणात कॅश फ्लो ते करतायत. हे सगळं खाजगी कोचिंग क्लासवाल्यांचं. आता आम्हाला दुःख याचं वाटतंय की ज्या विद्यार्थी संघटना पूर्वी विद्यार्थ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरायच्या, ते सुद्धा यामध्ये भ्रष्ट झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर त्यांना पगारावर अक्षरशः त्यांच्या पेरोलवर काम करतात का काय अशी अवस्था आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अंतिमतः काय होणार आहे, राज्य सरकार, आमची अशी मागणी आहे की राज्य सरकारने या सगळ्या स्वायत्त योजनांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये किती क्लासेसला टेंडर दिलं, किती निधी खर्च झाला, त्यातून किती अधिकारी घडले, किती मुलांना लाभ मिळाला, याची एक श्वेतपत्रिका जाहीर करावी. आणि ह्या खाजगी कोचिंग क्लासच्या माध्यमातून जो काही पैसा बाहेर चाललाय किंवा जे काही भ्रष्टाचार होतो आर्थिक, तो भ्रष्टाचार रोखण्यासाठी ऑनलाईन करावं. स्पर्धा परीक्षेचा ऑनलाईन तुम्ही सगळे तज्ज्ञ बोलवा, प्राध्यापक बोलवा, आजी माझी IAS IPS विषयाचे तज्ज्ञ बोलून त्यांची ऑडिओ रेकॉर्डिंग करा ना. त्याच्यावर 200-250 कोटी खर्च होईल, पण वन टाइम ते डॉक्युमेंट तयार होईल, वेबसाईटला टाका आणि त्या माध्यमातून हे खाजगी कोचिंग क्लासचं जे काही कुरण आहे, हे वर्षानुवर्षे हे मिळावं म्हणून जे झटतायत. महाज्योतीचाच एक कर्मचारी बाहेर येतो, संस्था काढतो, टेंडर घेतो. शिवभोजन थाळी देणारा माणूस बाहेर येतो, तो बँकिंगचं घेतो. औरंगाबादचे 2 बँकिंगवाले, त्यांना 750 मुलं मागच्या वर्षी भेटली, कॅपिंग लावल्यानंतर 200 आले. त्यामुळं ते कॅपिंग जे धोरण आहे ना, ते आम्हीच बातम्या लावून अधिकाऱ्यांना प्रेशराईज करून आपण ते धोरण आणायला भाग पाडलं की एका क्लासला तुम्ही 200चं लिमिट करा, जेणेकरून अन्य क्लासवर अन्याय होणार नाही. परंतु आता त्याचं सुद्धा पायमल्ली झालेली, म्हणजे ते सुद्धा धोरण कसं मोडीत काढलं, एकाच क्लासचे 4 शाखा, 200 झालं ना, फज्जा उडाला. 800 येणार होती, 200 200 डिवाइड झाले शाखांमध्ये, औरंगाबाद, नाशिक, नागपूर. तर हे जे काही कॅपिंगचं धोरण आहे, हे कॅपचं धोरण उद्ध्वस्त करण्यासाठी परत टोळ्या सक्रिय झालेले आहेत. आणि याच्यात काय झालं की कॅप लावा म्हणून आंदोलन करत नाही, करायचा इशारा, कॅप काढा म्हणून पण आता याच्यामध्ये तुम्ही जे कॅपिंगचं म्हणताय की एखाद्या क्लासकडे एखादा विद्यार्थी जर जात असतील, मोठ्या संख्येने जात असतील, कदाचित तिथं काहीतरी चांगलं असेल म्हणून जात असतील ना, असंही असू शकतं.
नाही, यामध्ये आता आपण सरसकट सगळ्यांना दोषी धरत नाही. असे काही क्लासेस आहेत की त्यांना टेंडर मिळाले. आता बार्टीचे क्लासचं नाव मी घेणार नाही, योग्य वेळेस ते घेईन, आमच्याकडे पुरावे आहेत त्याचे. त्या क्लासला टेंडर मिळाले, पण त्यांची मुलं ते दुसऱ्या क्लासला पाठवतात. हे महाज्योती किंवा बार्टी, सारथी, TRT यांच्या लक्षात येत नाही का? अधिकाऱ्यांना दिसत नाही का? हे आम्हाला दिसतं, त्यांना कसं काय दिसत नाही? त्यामुळं आमचा जो काही म्हणजे लेख प्रपंच किंवा आम्ही जे काही बातम्या देतोय याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं म्हणजे पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि ह्या संस्था वाचाव्यात, ह्या संस्थेच्या निधी योग्य लाभार्थीपर्यंत पोहोचावा, याच्यामध्ये भ्रष्टाचार होऊ नये यासाठी आमची तळमळ आहे. म्हणून हा आम्ही बातमी हे देतोय. आता इतर बातमीदारांनी का नाही दिलं, तो तुम्ही जो सुरुवातीला उल्लेख केला, काय आहे, ज्याच्या त्याच्या स्वयंप्रेरणेने आणि स्वयंप्रेरणेने आपण करत असतो. आम्ही सुद्धा त्या विद्यार्थ्यातून आलो होता की बऱ्याच जणांनी तुमच्यावर देखील आरोप असे केले की इतर कोणीच बातम्या लावत नाहीत, तुम्ही काय कुणाच्या हितासाठी बातम्या लावताय? नाही, एक्सक्लुझिव्ह स्टोरीज असतात ना, तसं आमचं एक्सक्लुझिव्ह मालिका आहे. आणि काय आहे की कोणी करते म्हणून आपण करायचं, तसं काही पत्रकारी नव्हतं. पत्रकारीमध्ये काय आहे की बातमीची व्याख्याच काय आहे की जी कुणाला माहिती नाहीये, जी लपवली जाते, ती माहिती समोर आणा. मला एखादी माहिती मिळाली तर ती ह्यांना मिळेलच असं नसतं, ती मी माहिती काढली. मग जर ह्यांना वाटलं की बाबा ह्या माहितीमध्ये काहीतरी आहे तर ते आहे, मग ते मला संपर्क साधतील आणि म्हणतील की बातमीतलं आपण माहिती काढून पुढं त्याच्यात काहीतरी करू. जर समजा माझ्याकडे एखादी माहिती आली तुम्हाला रस नाही, ह्यांना रस नाहीये, तर मी एकटं चालवणार ना ती बातमी. पण बाकीच्याला रस का नाही मग या बातम्यांमध्ये? काय होतंय, भ्रष्टाचार होतोय. छोटा मोठा नाहीये. 600 कोटी तुम्ही जो आकडा सांगितला, 600 कोटीचा आकडा म्हणजे छोटा आकडा नाहीये. मग बाकीच्यांना हे दिसत नाही का? आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, ओपिनियन मेकर्स जे असतात, म्हणजे आता विद्यार्थी संघटनेचे काही कार्यकर्ते किंवा उमेदवार, आपले अभ्यासू विद्यार्थी, नंतर काही खाजगी कोचिंग क्लासचे पण चालक आहेत ज्यांना ह्या गोष्टी दिसत आहेत. आता याच्यामध्ये अजून एक वाद असा आहे की ज्यांना टेंडर नाही मिळालं ते आम्हाला माहिती पुरवतात. असं काहीच नाहीये. ज्यांना टेंडर मिळाले त्याच लोकांच्या संपर्कात आम्ही आहोत आणि तेच आम्हाला सांगतात की अशा पद्धतीने गैरप्रकार होत आहेत, याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. नाही, ज्यांना टेंडर मिळाले नाहीत त्यांनी माहिती पुरवली तरी ते गैर नाही ना? नाही, गैर नाही, विद्यार्थ्यांच्या हितासाठीच आहे ना. ज्या काही त्यांचा उद्देश असेल आम्हाला मिळालं नाही, आम्हाला मिळालं पाहिजे, पण ते विद्यार्थ्यांच्या हिताच आहे. आणि मेन म्हणजे काय झालं माहिती का, एकच मिनिटं सांगतो, ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत, ह्या संस्थांच्या पॅनलवरती कोणत्या संस्था घ्यायच्या, कोणते खाजगी क्लास घ्यायचे, ह्याच्यासाठी वेळोवेळी मिटिंग झालेली आहेत. बरोबर. आणि सगळ्यांच्या मतानुसार सगळ्यांच्या सह्या आहेत, ते डॉक्युमेंट आमच्याकडे आहेत, त्या सगळ्यांच्या सह्यानुसारच ते इन पॅनल झालेले आहेत. बरोबर. त्याच्यामुळे कुठली संस्था खराब आहे, पात्रता निकष जे आहेत ते तपासल्या आणि ते संस्था सगळ्या निवडल्या गेल्यात. आपल्याला संस्थांना नावं ठेवायचीच नाहीत. ऍक्च्युली तुम्ही जे म्हणताय संस्थांना नावं ना, संस्थांची तसं पाहिलं तर संस्थांची चूक नाहीये का? काहीच नाही ना. जर तुम्ही वरूनच जर ते स्ट्रिक्ट केलं तर संस्थाही त्याच चालीत चालतील. वरूनच तुम्ही ढील दिली तर खाली त्याच गोष्टी होणार आहेत. सो तुम्ही जे बोलत होते हा, संस्था आता कसं आहे की ते सह्यान झाल्यात, त्याच्यामुळे सगळ्या संस्थांना माहिती आहे की बाबा या क्लासला आपण का निवडले म्हणून. आता जे आपण जे म्हणतो की क्लास चालकाची एखादी पात्रता नसेल तर मग त्या ह्या संस्था चालकांचेच अधिकारी यांनीच त्यांची पाहणी करून त्यांना पात्र केलंय. बरोबर, आलं लक्षात. आणि ह्याच्यामध्ये जी महाज्योती संस्था आहे, महाज्योतीने काय केलं की ह्या धोरणातून आपल्याला बाहेर पडायचं का, तर त्यांच्या काही ज्या लिमिटेड संस्था 4-5 असतील त्याच्यामध्ये नव्याने इन पॅनल होतील, मग त्या बाकीच्या क्लासचं नुकसान होईल. मग काहीतरी दाखवायचं की नाही असं धोरण आम्हाला मान्य नाहीये, मग त्यांनी काहीतरी 2 लोक काहीतरी उभे केले, कोणीतरी वकिलांनी पत्र दिलं, कोणीतरी माझ्या एका संचालकाने काहीतरी आरोप केले, हे असं एक धोरण काहीतरी त्याच्यामध्ये आहे. मग ह्यांचं पत्र काय आहे समितीला की अमुक अमुक एका वकिलाने एका माझ्या संचालकाने पत्र दिलंय आणि त्याच्यामुळे आम्हाला या धोरणामध्ये राहायचं नाही. खरा उद्देश काय होता पत्रकार म्हणून तुम्ही एवढ्या जर बातम्या लावल्या तर खरा उद्देश काय होता त्याचा? खरा उद्देश असा आहे की मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जी शासन निर्णय जाहीर करून कमिटी झाली समान धोरणाची, त्याच्यातून महाज्योती बाहेर पडते. म्हणजे महाज्योती मुख्य सचिवांपेक्षा मोठी झाली का? तर हे क्लिअर कट आहे आणि आम्ही ते छापतोय निर्भीडपणे. हे टक्केवारीच्या मलाईसाठी आहे. हे जे काही चाललेलं हे निविदांच्या माध्यमातून जो काही शासनाचा निधी आहे, जो कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, तिथे ह्या चालण्या बसलेल्या आहेत आणि हे इतर लूट होतीये हे आम्ही शासनाला सांगतो. शासनाचीच लूट आहे आणि आपल्या सर्वसामान्य लोकांच्या टॅक्स म्हणजे इनडायरेक्टली आपल्या करोडरुपी पैशातून ज्या काही योजनांसाठी हा जातोय त्याचा जो अंतिम उद्देश आहे की बाबा आर्थिक दुर्बल घटकातल्या मुलांनी अधिकारी व्हावं, प्रशासकीय सेवेत जावं, त्यासाठी हा निधी युटिलाइज झाला पाहिजे ना. तो होताना दिसत नाही आणि खाजगी कोचिंग क्लासच्या माध्यमातून
विद्यार्थी दशेतच भ्रष्ट केल्यानंतर तो अधिकारी जेव्हा पास आउट होईल तो काय करेल मग? पुढे प्रशासनाचं तर वाटोळच होईल ना. आणि याला धरून सारथी जी संस्था आहे त्या सारथी संस्थेला समान धोरणातून बाहेर पडायचं होतं. तर तिथं पण तसंच वकिलांनी पत्र दिलं, उत्तराधिकाऱ्यांचं वकिलांनी पत्र दिले म्हणून आम्हाला त्या संस्थेतून बाहेर पडायचंय, तर ती प्रक्रिया आम्ही थांबवली आहे. मला म्हणायचा प्रश्न आहे की प्रशासनामध्ये रोज अर्ज येतात, सगळ्यांचे अर्ज येतात, मग ते काम थांबतं का? चौकशी करा ना एका बाजूला, तुमची प्रक्रिया सुरू राहते ना. बरं, एका वकिलांनी पत्र दिलं म्हणून तुम्ही बाहेर पडताय, मग आणखीन 10 वकिलांनी जर पत्र दिलं असतं तुम्ही आतमध्ये रात थांबले असते. मग संस्था बंद करायला लागली असते त्यांना. पण संस्था बंद करावी लागली. आता याच्यामधून एक आरोप देखील होतो की बाबा तुम्ही बातम्या लावता किंवा आम्ही विरोधात बोलत असतो, तुम्ही या संस्था बंद पाडायचं ठरवलंय का, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होईल, तुम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान करताय, असा पण एक आरोप होतो. किंवा तुम्ही जे बोलताय किंवा आम्ही जे बोलतोय याच्यावरती कुठंतरी त्याला रोख आणण्यासाठी अशा गोष्टी केल्या जातात. संस्था बंद पडली पाहिजे की सुधारली पाहिजे? नाही, खरं तर संस्था राहिल्याच पाहिजेत. कारण का तो जो हे असतो एक विद्यार्थी, म्हणजे माझं मत काय आहे की विद्यार्थ्याला कोणती जात धर्मपंथ नसतं, तो विद्यार्थी असतो. पण त्याच्या पाठीमागे जी जात आहे त्यासाठी ते संस्था आहेत ना. कारण की तो त्या आर्थिक दृष्टीने मागास आहे, वंचित गट आहे, की त्याच्या प्रशिक्षणासाठी पैसे मिळू शकत नाहीत, म्हणून सरकार त्याला देते पैसे. आपण जे म्हणतो आरक्षण का मिळालं पाहिजे, त्याला संधी मिळाली पाहिजे वंचित घटकाला, तर त्या गरगरपर्यंत मिळू द्या ना. पण त्याला मिळतंय म्हणून बाकीच्यांनी का खायचं त्याच्या ताटातलं, त्याला खाऊ द्या ना. मग त्याला ताट वाढायचंय तर मग आम्हाला पण मिळालं पाहिजे, मगच आम्ही त्याला ताट वाढवू, अशी जी भावना आहे ती चुकीची आहे ना. मला एक IAS अधिकाऱ्याने सांगितलं मंत्रालयातल्या की मी IAS म्हणून ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस माझ्याकडे समाजाच्या खूप अपेक्षा आहेत. मी जर ह्याच्यामध्ये भ्रष्ट झालो आणि मी ज्या पद्धतीने अभ्यास करून आलो तर मग हे लोक गरीब कुणाकडे बघणार. मध्ये एक हिंदी चित्रपट पण आला जय भीम असं नावाचा, बरोबर ना, की ती एक महिला होती आणि त्याच्यामध्ये तिला न्याय मिळतो संविधानाच्या माध्यमातून. तर हे जे व्यवस्था आहे आपली, ही व्यवस्था न्याय देण्यासाठीच आहे ना, संधी देण्यासाठी. मग ही व्यवस्थाला भ्रष्ट करणारे लोक जे आहेत त्या भ्रष्ट लोकांमुळे त्या संस्था बंद पडतात. आता यांनी मग बोलता बोलता आपल्या चर्चेत की आर्थिक विकास महामंडळ जे आहेत त्याच्यात पण घोटाळा करायचा, स्वतःच खायचं, मंत्र्यांचीच ती माणसं असतात त्यांनीच खायचं. का महामंडळ मिळवण्यासाठी, का राजकीय लोकांच्या वडातोडी चाललेल्या असतात, का संस्थांवरती येण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात, का तर काहीतरी मिळतंय म्हणून ना. कोण आहे का की मी 1 रुपयाचं मानधन घेतो आणि मी संस्था चालकाचा प्रमुखपदी बसतो? कोणीच नाही. जिथं जास्त मिळतंय तिथंच मला जायचं, तिथं जायचंय असा विषय. मग त्यामुळे संस्था बंद पाडा असं आमचं कधीच म्हणणार नाही. आणि तसं जर कोणी म्हणत असेल तर आम्ही ठोकून काढू बातमीच्या माध्यमातून. ऍक्च्युली तुम्ही जे सुरुवातीला मला थोडंसं ऍड करायचं आहे की मुळात भारतीय संविधान जे आहे त्या संविधानाची जी प्रस्ताविका आहे त्याच्यामध्ये पहिलंच वाक्य आहे, आम्ही भारताचे लोक, आणि सुरुवात अशी आहे की दर्जा आणि संधीची समानता. सामाजिक न्यायाच्या तत्वावर ह्या सगळ्या संस्था उभ्या राहिलेल्या आहेत. याचा अंतिम उद्देश काय? सामाजिक न्याय. की बाबा हसन अलीचा घोडा आणि एखाद्या धनगर समाजाचा घोडा ह्याची रेस नाही ना होऊ शकत. मग ते त्यासाठी ह्या सगळ्या विशेष म्हणजे सहाय्य योजनेतून ह्या सगळ्या सामाजिक न्याय विभागात मार्फत हे आपण राबवलेले. सुरुवातीला बार्टीच्या धर्तीवर मग सारथी, महाज्योती, TRTI, अमृत आणि RT पण आलेले. तर आता ह्या संस्था बंद पडाव्या अशी आमची अजिबात इच्छा नाही. तो उद्देश असू शकत नाही. कारण आमचं काम आहे, पत्रकार म्हणून आम्हाला बोंब मारणं हे आमचं काम आहे. हे जर चुकीचं कुठं काही चाललं असेल त्याच्यावर प्रकाशझोत टाकणं हे आमचं काम आहे बातम्यांच्या माध्यमातून. शेवटी निर्णय घेणारं राज्य सरकार आहे. राज्य सरकार त्याची दखल घेईल. गंभीरतेने घ्यायची का निग्लेक्ट करायची का अनुलेखाने मारायची ते त्यांचे दखल घेतील ना, घेणार आहेत 100% घ्यावी लागेल, त्यांना घ्यावीच लागेल. कारण काय लाखो मुलांचा प्रश्न आहे. ह्या कल्याणकारी योजना ह्या सामाजिक न्याय तत्वावर उभ्या असलेल्या ह्या संस्थांचं भवितव्य ठरवणार आहेत. जर ह्या योजनांमध्ये प्रचंड गडबड झाली, आर्थिक घोटाळा झाला, जो दृश्य स्वरूपात आहे ना अदृश्य स्वरूपात, 100% त्याचा ऑडिट होईल. कधी ना कधी तरी या संस्थांचं ऑडिट करावं लागणार आहे. कधी ना कधी व्हाईट पेपर ह्याचा पब्लिश करावाच लागणार आहे. तर या संस्थांचं खरं रूप आणि ह्याची फलश्रुती, या निधीचं काय झालं, किती अधिकारी घडले, याचा कधीतरी लेखाजोखा राज्य सरकारला मांडावा लागेल. आणि आम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून तेच सांगतोय की तुम्ही इथे काय आहे, 10 किलो जर मी दळायला नेलं गिरणीमध्ये तर 10 किलो पीठ मला मिळत नाही, 1-2 किलो इकडे तिकडे होतं, समजू शकतो ना. इथं डबेच गायब होत आहेत. त्या मुलाला एक चपातीपुरतं पीठ मिळते आणि डबेच गायब व्हायला लागले. तर हे कुठंतरी राज्य शासनाने त्याकडे लक्ष द्यावं म्हणून आमची तळमळ चाललेली आहे. आमचा इतिहास तपासा, आमचं बॅकग्राऊंड तपासा, आमची शैक्षणिक पात्रता तपासा.
सगळ्या कुठल्याही खुल्या चौकशीला आम्ही आणि तयार जर आहे. कोणी आरोप करत कोणी असेल तर आरोप आमची करत चौकशी असेल तर करा, आम्ही आम्हाला समोर चौकशी जायला करा, तयार ते आहे. उभा करा, आमची पण चौकशी करा. करा, आमच्या विरोधात पत्र द्या, आम्ही आमचे पुरावे घेऊन सगळे आम्ही घेऊन बसतो ना समोर, आम्ही तयार आहे सगळे यायला. आणि माझं काय म्हणणं आहे परंतु की- हा जो आरोप आहे हा बिनबुडाचा, खोटा आणि लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आहे. कसं आणि- असतं एखादं चर्चेत असताना विषय की त्यावेळेस आपण म्हणतो की मीडियामध्ये दुसरी बातमी आली किंवा दुसरा विषय चर्चेला, कारण ती झाकण्यासाठी काहीतरी काढावं लागतं ना, त्याच्यामुळे ते विषय असतो. मग आत्ता जो विषय चाललाय आपण याच्या शेवटाकडे येऊ, परंतु आता जो विषय आहे की काही विद्यार्थी संघटनांवरती, काही विद्यार्थ्यांवरती किंवा विद्यार्थी प्रतिनिधींवरती महायुतीने आरोप केले, त्याची देखील तुम्ही बातमी लावली होती. किती तथ्य असेल त्याच्यात? आता ह्या बातमीच्या अनुषंगाने विशेषतः व्यक्तीचं नाव नको घ्यायला, परंतु काय होतं, काही दुखावलेले लोक आहेत किंवा काही लाभार्थी पण आहेत. म्हणजे काही सगळेच काही धुतल्या तांदळाचे नाही, कुठे ना कुठे माणसाची चूक घडत असते. काही झाल्या पण असतील गोष्टी आपल्याला माहीत नाही, परंतु एक पत्रकार म्हणून आम्ही या घटनांकडे तटस्थपणे बघतोय. अजून आमच्या समोर काही म्हणजे आरोप ज्यांनी केले आणि ज्यांच्यावर आरोप झालेत, कुठलेही पुरावे समोर आलेले नाहीत. तो आता पुढचा तो तपासाचा भाग आहे. परंतु हे जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत, हे आम्हाला असं एक तटस्थ व्यक्ती म्हणून असं वाटतं की मूळ मुद्दा यातून भरकटतोय. मूळ मुद्दा जो आहे तो विद्यार्थ्यांच्या पर्यंत जो काही लाभ पोहोचणे किंवा हे जे काही भ्रष्टाचार चालले, याला कुठेतरी एक सिस्टमॅटिक स्वरूप आलं पाहिजे, पारदर्शकता आली पाहिजे. शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन हा निधी जो बरोबर त्या प्रॉपर वेळी जातोय का नाही याचं सुद्धा लेखापरीक्षण झालं पाहिजे. या मुद्द्याकडे असलं पाहिजे. आरोप प्रत्यारोप होत राहणार आहेत. अनेक संघटनांमध्ये वाद असतात, अनेक आरोप प्रत्यारोप होत असतात रोज, पण सगळ्यात शहानिशा आपण नाही ना करू शकत. शेवटी राज्य शासनाला आम्हाला जे काही बातम्यांच्या माध्यमातून या अनुषंगाने जे म्हणजे मांडायचं आहे ते त्याची कुठेतरी लोकप्रतिनिधी दखल घेतील, मंत्री महोदय घेतील, राज्य सरकार, मुख्यमंत्री, आणि मग एक हिताचा त्यातून एक निर्णय निघेल, काहीतरी त्यामध्ये कॉन्क्रीट तयार व्हावं. हाच आमचा उद्देश आहे. कारण आम्ही लोकांचे विश्वस्त म्हणूनच, विद्यार्थ्यांचे पण विश्वस्त म्हणून आम्ही काम करतो. त्यामुळं कुठल्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत राहणार आहेत, त्यात आम्हाला पडायचं नाहीये. ज्यावेळेस पुरावे येतील ते येत्या काळच ठरवेल ना की कोण दोषी आणि कोण निर्दोष. बरोबर. याला जोडून सांगतो, 2 दिवसापूर्वीच एका अधिकाऱ्यांचा फोन आला, म्हणजे मंत्रालयातून बोलतो, बोला म्हणले खूपच निर्भीडपणे लिहित आहे. म्हणलं सर, पुरावे असतील, बातमीदम असेल तर लिहावंच लागतं, आणि मी लिहितो. तुमच्या मित्रांनाही निरोप द्या, यशपाल सोनकांबळेला, तुम्ही चांगलं लिहित आहे. तुम्हाला कोणी मॅनेज नाही केलं का? ही स्तुती होती की धमकी होती? नाही, ऐका ना. आता याच्या माध्यमातून काय होतं, म्हणलं सर, एक तर तुम्ही फोन केलाय, तुम्ही म्हणताय निर्भीडपणे लिहिलंय, चांगलं लिहिलंय, स्तुती करताय. दुसरीकडे होतं की तुम्हाला कोणी मॅनेज केलं नाही का? म्हणलं सर, पहिला एक तर तुम्ही फोन लावताना मला 2 वेळा विचार केला असेल, हे बरोबर आहे. आणि म्हणले मॅनेज करायला, म्हणलं मी मॅनेज होणार नाहीये. जर कुणाला वाटत असेल तुम्हाला पाठवायचं तर त्याला सांगा, मी कशा प्रकारे उत्तर देतो. आणि मी फोन कॉल रेकॉर्ड करून समोरच्याला सांगतो, कॉल रेकॉर्ड कर आणि मी जे बोलतोय ते व्हायरल कर, बिंदास. आपण जर त्यात करणार, त्याला डर काय म्हणून. बरोबर. आणि जर मी माझा पत्राचा धर्म नाही पाळला तर मग माझ्यासारखं, मी पण ज्या बॅकग्राऊंड मधून आलो, मग त्याला न्याय देणार कोण राहणार? बरोबर ना. मग सगळेच भ्रष्ट म्हणणार, मग राहिलं काय? कोणीतरी कुठंतरी केलं. आणि आपण काय आदर्श आपले असतात डोळ्यासमोर की ते लोक एकजून होते म्हणून, की ते चांगले वागले म्हणून, त्यांनी निर्णय घेतला म्हणून गोरगरिबाला आजही न्याय व्यवस्था टिकून आहे. खरं आहे, कारण तुम्ही जर हे विषय लावून धरले नसते तर दुसरा विषय आहे की विद्यार्थी संघटना. तर तुम्ही म्हणताय की विद्यार्थी संघटनाच जर मॅनेज झाल्यात, विद्यार्थी संघटना जर दलाली करायला लागलेत, तर हा विषय मांडणार कोण? अर्थात तुम्ही हा विषय मांडला म्हणून तो विषय. आम्हाला अपेक्षा आहे की अनेक असे जे कोणी ठीक आहे चुकीच्या मार्गावर असतील ते सुद्धा, त्यांचंही मतपरिवर्तन होईल, ते सुद्धा सुधारतील. आणि जे प्रामाणिकपणे ज्यांना खरंच या क्षेत्रात काम करायचं अशी सुद्धा लोक पुढे येतील. आणि नक्कीच ह्याच्यातून एक सुवर्ण मध्य निघेल किंवा यातून एक पारदर्शकता निर्माण होईल आणि एक नवं चित्र आपल्याला येत्या नव्या वर्षामध्ये नक्कीच पाहायला मिळेल, असं एक आशा वाटते. त्याच आशावादावर आम्ही आमची वाटचाल पुढे चालू आहे. तुम्ही जे बोलताना सुरुवातीला सांगितलं की ह्या गोष्टी ऑनलाईन झाल्या पाहिजेत याच्यातून, कारण जो 600 कोटी आकडा तुम्ही सांगितला, या 600 कोटीमध्ये जी चेन पूर्ण जगते, आणि खरंच जर तुम्हाला या योजनांचा उद्देश साध्य करायचा असेल तर मला वाटतं ते 600 कोटीऐवजी 60 कोटीमध्ये देखील त्या योजनांचा उद्देश साध्य होऊ शकतो. जसं तुम्ही सांगितलं की ऑनलाईन कोचिंग क्लासेस किंवा ऑनलाईन जर तुम्ही टीचिंग केलं, मानधनावरती तेच पैसे तुम्ही विद्यार्थ्यांना वाढवून द्या. हा, ते ना विद्यार्थ्यांच्या खात्यावर द्या direct. डायरेक्ट खात्यावर द्या डीबीटी. किंवा जास्त देता तर 1000 विद्यार्थ्यांचा 10,000 विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही जाऊ शकता. तेवढ्या आता त्याच्यामध्ये हाच प्रश्न आम्ही काय सगळ्या स्वायत्त संस्थांचे जे महासंचालक आहेत, IAS
किंवा IRS वेगवेगळ्या क्षेत्रात, त्यांना विचारलं ते म्हणाले की गुरु शिष्य परंपरेमध्ये शंकेचं निरसन होतं समोरासमोर समक्ष शिकवल्यानंतर, ऑनलाईनमध्ये ते होत नाही, असं त्यांचा एक युक्तिवाद आहे. त्यांना त्यातून पळवाट काढत होते. म्हणलं सर आत्ताची जी पिढी आहे ती ग्रॅज्युएट आहे, PG आहे, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट मुलं, ग्रॅज्युएट मुलं, त्यांना जर शंकेचं निरसन करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यातलं ऑनलाईन लेक्चर जर आले त्याला हार्डली 150-200 कोटी एकदाच खर्च होतील, परंतु हे 400 कोटी वाचतील ना शासनाचे. ते जर तुम्ही ॲपेक्सवर टाकले किंवा क्लास प्लसवर टाकले, फ्री जर सगळ्या वेबसाईटवर टाकले, युट्यूबला टाका, फ्री टू ऑल, सगळेजण ऍक्सेस करतील. प्रत्येक जण घेते. काय होतंय, हे जे हजारो कोटीची जी उद्योग निर्माण झालेला आहे खासगी कोचिंग क्लासचा, तो कुठेतरी डिस्टर्ब होणार आहे. त्याच्या निमित्ताने येणारे जे काही अर्थकारण जे चक्र फिरलेले अर्थचक्र, त्याला कुठेतरी धक्का बसेल, म्हणून ही सिस्टीम अशीच ठेवायची, असं काही लोकांचा षडयंत्र आहे. जे म्हटले आणि जे मूळ उद्देश आहे त्याचा तोच फेल होण्याची आता. जे अधिकारी तुम्हाला म्हटले ना की गुरु शिष्याचं नातं म्हणजे समोरच असलं पाहिजेत, त्यांना सांगा वास्तव कट्ट्यावर असे शेकडो अधिकाऱ्यांचे इंटरव्ह्यू आहेत की जे ऑनलाईन कोचिंगनीच पासआउट झाले आहेत ना, अनेक उदाहरणं आहेत. आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये 70% विद्यार्थी असे आहेत की जे त्याच्या घरी बसून ऑनलाईन कोचिंग घेत आहेत. तुम्हाला यातला एक छोटासा मुद्दा म्हणजे तो आपल्याकडून सुटला होता, ज्यावेळेस निकाल लागतात. आता हे ह्या ज्या 4 स्वायत्त संस्था आहेत, ह्या संस्था कशी फसवत आहेत बघा शासनाला. ह्या 4 संस्था काय करतात, निकाल लागल्यानंतर एक गुगल फॉर्म काढतात की आमच्याकडे पासआउट झालेल्या लोकांनी रजिस्ट्रेशन करा, आम्ही तुम्हाला 25,000 ते 50-75 काय असेल ती रक्कम देतो. त्यातून ही मुलं जेव्हा गुगल फॉर्मच्या माध्यमातून यांच्याकडे डेटा येतो तेव्हा हे त्या यादीमध्ये टाकतात की हे आपले लाभार्थी आहेत. लाभार्थी म्हणतात कोचिंग क्लास किंवा ह्याच्यातही नाही. त्यामुळे ह्या महाज्योतीकडून जर जेव्हा त्यांना हे पैसे जातात, ती मुलांना काय पैसे मिळतात पासआउट झाल्यानंतर मिळाले, तर हे त्या यादीत टाकतात की बघा एवढी मुलं अधिकारी झाली. म्हणजे हे फसवतात शासनाला. खरं तर ह्याच्यावर सुद्धा कुठेतरी आता शासनाने गंभीरपणे विचार केला पाहिजे की खरंच तो विद्यार्थी इथे आलाय का त्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून. तो डेटा वेबसाईटवर नाहीये, माहिती अधिकारात कुठलीही माहिती हे देत नाहीये. ही जी काय दडवादडवी चालली त्यामुळे संशय बळावतोय आणि हजारो कोटींची खऱ्या अर्थाने ते चुकीच्या मार्गावर चाललेले आहेत. आणि अनेक लोक ज्यांचा काहीच अनुभव नाही, बँकिंगचा अनुभव नाही, क्लास मिळतोय, प्रशिक्षण UPSCचा अनुभव नाही, UPSCचे त्यांना टेंडर मिळतात. नंतर नेट सेट, PhD, ते तर 2 विषय वेगळेच आहेत, त्यावर आम्ही नंतर कधीतरी सविस्तर लिहू. परंतु स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जे काही अर्थकारण झालेलं आहे आणि चुकीच्या गोष्टी घडतात आणि जे काही दुष्टचक्र निर्माण झाले ते भेदावं लागेल. राज्य शासनाला याच्यावर गंभीरपणे विचार करावा लागेल. तुम्ही जे नावं घेतली होती पुणे, संभाजीनगर, नागपूर, काही असे पण क्लासेस, दिल्ली, काही असे पण क्लासेस आहेत की ज्यांचे पुण्यामध्ये क्लास नाही आहेत, पण कुठेतरी बोर्ड लावायचा आणि क्लास सुरू करायचा, असे पण प्रकार तुमच्या. हे जे जागेतले जे शुक्राचारी आहेत ना, यांनाच आम्हाला एक्सपोज करायचं. हे जे काही खाजगी कोचिंग क्लास मधले जे मेंटॉर आहेत, हे जे रिंग बनवत आहेत, टेंडर कसं मिळवायचं ही कला त्यांना म्हणजे आत्मसात केली त्यांनी, आणि हे कसं रन करायचं ही सिस्टीम. आणि हे जे झाडीतले शुक्राचार्य आहेत ना, यांना जेव्हा जर शासन यांना बाजूला करेल ना, तेव्हा ही सिस्टीम प्युअर होईल. हे गढूळ जे पाणी झालेले आता ते कुठेतरी तो कचरा साफ होऊन एक स्वच्छ पाण्याचं झाड नक्कीच निर्माण होईल. आणि आपण शुक्राचार्यांमध्ये वरती मंत्री पण आहेत ना. नाही ठीक आहे ना, ते आहे ना, करतो प्रश्न. 26 जानेवारी उद्या ना, 26 जानेवारी उद्या. कारण कसं आहे की आपला आता चांगला दिवस आहे, चांगला आहे. त्याच्यानंतर आमची मालिका आहे ना चालू, आम्ही त्यांना. आणि एक सांगतो की पुष्पामध्ये सीरी पुष्पा 2 मध्ये की तो एक आरोपीला पकडतो, तो म्हणतो की नाही यार इसको छोड़ा, इसका शादी है अभी इसको छोड़ दो. तर तो नहीं इसको छोड़ा तो मेरा नौकरी का सवाल आ जाएगा. तो बोलतो कितने साल नौकरी बच्ची, चल पैसे घे. सगळीच चौकी खाली होती. पर शेवटी हवालदार राहतो, बोलतो की यार मैं बताने के लिए, तू क्यों नहीं गया. तो मैं आपको सिर्फ बताने के लिए यहाँ पे खडा हो. बॅग उचलतो निघून जातो. तसे काही पुष्पातले जे काही स्टोरी ते ह्याच्यामध्ये आहेत. जे संस्थांमध्ये काम करत होते ते स्वतः बाहेर पडले आणि तेच आता क्लास चालू झाले. तुम्ही ते आका, आता पुष्पा निघला म्हणून आता मी हे करतो, आकाचा आका, हे पण MPSC मध्ये आलं. ते शब्द आता वेगवेगळ्या बातम्यांच्या माध्यमातून रूढ झाले. लोकांना म्हणजे एखादी गोष्ट सांगत असताना गंभीर गोष्ट सांगायची पण विनोदी पद्धतीने, ते विडंबनात्मक आहेत ना. आका आहेत, मग आका असल्याशिवाय होत. मोठे आका आहेत, छोटे आका आहेत, बडी मुन्नी आणि छोटी मुन्नी, अशा अनेक आहेत जे काही शब्द रूढ झालेत आता. ते वेगळ्या शब्द कुठून आलेत आणि त्याचा काय संदर्भ आहे त्याचा आणि काही संदर्भ नाहीये. जोडलं जाऊ नये आणि त्याला जातीय रंग देऊ नये, एवढं. लोकांनी जातीय रंग दिलाय आणि ते तिकडे कनेक्शन जोडतात. ते तसं काही कनेक्शन नाहीये. ह्याच्यामध्ये एक वेगळी यंत्रणा आणि एक अंडरवर्ल्ड सारखं काम चाललेलं आहे.
ते आम्ही एक्सपोज करायचं काम करतोय. राज्य शासनाने येत्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या अधिवेशनामध्ये अनेक आमदारांनी आमच्याकडून माहिती घेतलेली. हा प्रश्न 100% सभागृहात येणार आहे. यावर एक चर्चा व्हावी, पटलावर ह्या गोष्टी याव्यात आणि त्यातून एक चांगली पारदर्शक खऱ्या अर्थाने कल्याणकारी योजना विद्यार्थ्यांच्या समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत योजना ही म्हणजे निर्भीडपणे आणि निपक्षपणे जावी, त्याला आर्थिक लाभ मिळावा, हाच उद्देश आहे. नक्कीच नक्कीच. खरं तर हा योजनेचा जो काही उद्देश आहे तो साध्य होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय निर्भीडपणे. खरं तर पत्रकारितेला आपण जे म्हणतो निर्भीडपणे पत्रकार, खूप कमी पत्रकार असे आहेत पण खूप कमी राहिलेत. आज तुम्ही वास्तव कट्ट्यावरती या सगळ्या गोष्टींमधलं वास्तव मांडलं. कुठेही जसं तुम्हाला एका अधिकाऱ्याने विचारलं कुठं तुम्हाला मॅनेज करायला कुणी आलं, कुठेही मॅनेज न होता या सगळ्या गोष्टी मांडताय आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी खरं तर तुम्ही काम करताय. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात. आणि आणखी एक गोष्ट सांगायची होती की ही योजना जी आहे ही चालूच राहिली पाहिजेत, जसं तुम्ही म्हणले तसे. फक्त ही योजना ज्याला लाभ होणं गरजेचं आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी भविष्यात देखील तुम्ही काम करताल अशी अपेक्षा आहे. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि खरं वास्तव या सगळ्या गोष्टींचं मांडलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार.